राज्यात आज सर्वत्र होळी अर्थात शिमग्याचा सण साजरा होणार असल्यानं सर्वत्र त्याची लगबग पाहायला मिळत आहे. कोकणात शिमग्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कोकणवासीय मुंबईकर शिमग्याला मोठ्या ओढीनं आपल्या गावी जातात. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव फाग पंचमी अर्थात फाल्गुन शुद्ध पंचमीला सुरू होऊन गावोगावच्या प्रथानुसार गुढीपाडव्यापर्यंत साजरा केला जातो. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये काल तेरसे शिमगे अर्थात त्रयोदशीला होळीचा मुख्य सण साजरा झाला. प्रत्यक्ष होळी पेटवून झाल्यावर प्रत्येक गावाच्या ग्रामदैवताचा शिमगोत्सव सुरू होतो. ग्रामदेवतांच्या पालख्या घरोघरी भेटीला जातात. भक्त पालख्या डोक्यावर किंवा खांद्यावर घेऊन नाचवतात. नमन खेळांसारख्या लोककला सादर केल्या जातात. मुंबईतही विविध कोळीवाड्यांमध्ये रात्री पारंपरिक पद्धतीनं पूजन करून होळ्या पेटवल्या जाणार असून त्यानंतर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच आकर्षणाचं केंद्र असतात. गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी होलिका दहन होणार असल्यानं त्याची तयारी सुरू आहे. गोंदियात खाटू श्याम बाबा भक्तांनी रंग उधळत धुळवड साजरी केली. कोणत्याही रासायनिक रंगाचा प्रयोग न करता धार्मिक गाण्यांच्या तालावर जल्लोष करत ही धुळवड साजरी करण्यात आली. वाशिमच्या बाजारपेठेत शुभ्र आणि मधुर बत्ताशांच्या माळा पाहायला मिळत आहेत. संपूर्ण बाजारपेठ या माळांनी सजली असून तिच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. होळीच्या दिवशी एकमेकांना बत्ताशे देण्याची परंपरा ग्रामीण भागात पाहायला मिळते. या माळा गुढीपाडव्यापर्यंत जपून ठेवून त्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला बांधण्याची परंपरा देखील कायम आहे. क्रिकेट विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत सुपर